नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवर. आजचा जो व्हिडिओ आहे आपला लास्ट या कोंबड्यांचा व्हिडिओ राहणार आहे. याच्यानंतर आपल्याला ह्या कोंबड्यांचे व्हिडिओ क्वचितच बघायला मिळतील किंवा नाही आहे किंवा जेवढे मोबाईलमध्ये आहे तेवढे मला टाकता येईल. पण मला असं वाटलं की जेव्हा आमच्या कोंबड्या जाणार होत्या, आमचं जे फायनल झालेलं होतं, तर अचानक आम्हाला एक गिऱ्हाईक आलेलं होतं की मला 3-4 कोंबड्या पाहिजे आणि ते माझ्या भावाने पाठवलेलं होतं. अविनी गिऱ्हाईक पाठवल्यानंतर मग यांनी 3 कोंबड्यांना फायनली हाऊ म्हटलं होतं. कोंबडे पाहिजे होते त्यांना मोठे-मोठे आणि हॉटेलमध्ये पाहिजे होते. तर कोणीतरी सदाफळ नावाने जे आहे तर त्यांनाही कोंबडे पाहिजे होते. तर ते मला आदल्या दिवशीच म्हटले होते की 3 कोंबडे सकाळी लवकर उठून पकडून ठेव आणि मग कोंबड्यांना जे आहे ते खाद्य टाक. इथे छोटे पिल्लं तुम्ही बघू शकता तर मेलेले आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही सकाळी पोल्ट्रीत आल्यानंतर हे खूप जास्त पद्धतीने जे आहेत घाबरलेले आहेत. आणि ते सैरावैरा इकडे-तिकडे पळत आहे आणि आम्ही आता एंट्री मारत आहोत पोल्ट्रीमध्ये. एंट्री मारल्यानंतर आम्ही जे आहे तर यांनी सगळ्यात अगोदर जो कोंबडा आहे तो पकडला होता. तो व्हिडिओ मी अगोदर घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ जो आहे एंट्रीचा मी नंतर घेतलेला आहे. तर मला सांगायचं एवढंच होतं की जेव्हा आपल्याकडे माल असेल, जेव्हा मटेरियल असेल, कुठलीही वस्तू आपण आपल्याकडे ठेवा, तिला गिऱ्हाईक आपल्याला नक्की भेटणार आहे. आपण स्वतः दुकानदार झालं तर आपल्याला एखादं गिऱ्हाईक मिळणार आहे. तर हा पण तोच प्रकार आहे. आता मी एकदम शेवट लॉट पूर्ण फायनल केलेला आहे की आम्हाला द्यायच्या आहेत कोंबड्या. पण असं नक्की नाही आहे की ह्या कोंबड्या किती भरतील हे सांगता येणार नाही आहे. कारण मी बऱ्याचशा कोंबड्या ज्या आहेत तर मध्ये विकलेल्या आहे आणि रोजच्या 3-4 कोंबड्या माझ्या म्हणजे रोजच्या मरत आहेत आणि खरं तर त्या मरायला नाही पाहिजे. पण मग त्यांचं जे आहे ना तर बऱ्याचशा कोंबड्यांना अटॅकचं प्रमाण चालू झालेलं आहे आणि अटॅकने जे आहे त्या कोंबड्या मरत आहे. चालू एक कोंबडी जी आहे तर अगदीच मी बघत इकडं छोट्या पिल्लांचं आवरत होते आणि पलीकडे एका कोंबडीला अगदी तडफडत मारताना मी बघितलं. तर त्यानंतर मी ठरवलं की हा लॉट जो आहे पूर्ण क्लीन करायचा. कारण काय होतं की दिवसाला 3 आणि 4 कोंबड्या माझ्या मरायला लागलेल्या होत्या आणि या प्रत्येक कोंबड्या ज्या आहेत तर अटॅकनी मरत नव्हत्या. काही कोंबड्या ज्या आहेत तर एखादी कोंबडी मरायची 4-5 दिवसातून अटॅकनी. पण मग बऱ्याचशा कोंबड्या आहेत, हे मोठे कोंबडे जे आहे तर त्या बारीक कोंबड्यांना बारीक पण नाही आहेत कोंबड्या, पण माझ्या चांगल्या 2-2.5 किलोच्याच आहेत. तरी देखील त्या कोंबड्या दगायला लागलेल्या होत्या आणि मरायच्या आणि त्यांना व्हायचं असं की त्यांच्या चोचा ज्या आहेत इतक्या धारदार आहेत. अगदी आम्ही जे आहे चोचा त्यांच्या जाळलेल्या आहे तरी पण ते कोंबडे जे आहेत तर कोंबड्यांना मारतात आणि असं प्रमाण जे आहे ते खूप वाढलेलं होतं. मी तरी म्हटलं की आषाढामध्ये आपण ह्या कोंबड्या ठेवून आपण किती कोंबड्या ठेवणार आहोत आणि आपल्या सेल किती होणार आहे. खूप आपल्या 20-25 आपल्याला गिऱ्हाईक आषाढामध्ये भेटतील किंवा खूप 100 गिऱ्हाईक भेटतील. मग आपल्या बाकीच्या कोंबड्यांचं करायचं काय? मग 1000 कोंबड्या आपल्या कशा विकायच्या? तर हा माझ्यापुढे प्रश्न होता. तर मग मी म्हटलं की नाही, आता आपण जे आहे वाईट तर खूप वाटतं. आता ते एकदम गिऱ्हाईक फायनल झाल्यानंतर वाईट वाटायला लागलं मनाला की आपल्या एवढ्या कोंबड्या ज्या आहेत तरी आता जाणार आहेत आणि त्यावेळेस खूप वाईट वाटलं. पण मग नंतर मुलं पण बोलले आणि आधी हे पण बोलले की नाही, आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात. तर मग ह्या गोष्टी आहेत तर हे मला पण माहिती होतं. पण खूप आपण सांभाळल्यानंतर एकदम जाणार म्हटल्यानंतर करमत नाही आहे. तर असं होत असतं. तर आता आपला जो टॉपिक राहणार आहे तर हा असा होता की हा शेवटचा व्हिडिओ आहे कोंबड्यांचा की यांनी जे आहे 2-3 कोंबडे पकडले होते आणि यांचा जो मी इथे व्हिडिओ काढला होता तर ते 3ही कोंबडे जे आहे तर त्यांनी अगदी 10 किलोच्या रेंजमध्ये, आम्ही 3-3 किलोचा आकडा त्यांना सांगितला होता. पकडताना आम्ही बरेच मोठे कोंबडे पकडले. पण असं होतं की सकाळी जे आहे तरी एवढे गेट बंद होते तरी कोंबडे जे आहे हाती लागलेले नव्हते. कोंबडे आहे ना हे खूप चंचल झालेले आहेत, खूप रनिंग त्यांची खूप फास्ट झालेली आहे आणि मोठे पण झालेले आहेत. 2 महिन्यापूर्वी ह्या कोंबड्यांना नीट चालतासुद्धा येत नव्हतं. इकडचं तिकडे चालता इकडून तिकडे पडायचे आणि आता ते 2 महिन्यामध्ये एवढे स्ट्रॉंग झालेले आहेत की ते आता आम्हाला इकडे-तिकडे पडायला लावत आहेत. कारण ते आमच्या हाती लागतच नाही आहे आणि खूप पळायला लावतात आम्हाला ते. तर आता पकडलेले आहेत यांनी ते कोंबडे. कारण मला एकटीला काही कोंबडे पकडायला मला जमतं, पण काय होतं की मी आता हे असल्यानंतर तर बिलकुल कंटाळा करते आणि हे काय करतायत की कोंबडे पकडता लगेच पडदे सोडून घेणार आहे. कोंबडे आता 3ही पकडून झालेले आहेत आणि मी इथे व्हिडिओ काढत आहे. नाही तर हे काम सकाळचं माझंच असतं. तर हे सगळंच काम मला करावं लागतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पोल्ट्रीचं आवरायचं असतं जास्त काही काम. पण मग कोंबड्यांना जे आहे घास आणणं, गवत आणणं हे एक्स्ट्राचे कामं असतात तर ते याच्यामध्ये ॲड होतात. आणि कोंबड्या ज्या आहे तर ह्या आमची स्नो होती, खूप सुंदर स्नो गेलेली आहे. शहामृग तर आपला खूप सुंदर पक्षी, शहामृगसारखा आकाराची कोंबडी होती. तुम्हाला तिचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेल. खूपच सुंदर कोंबडी होती आमची, ती देखील आमच्या हातातून गेलेली आहे. आणि मुलांना खरं तर आम्हाला 20 कोंबड्या अंड्यापुरत्या ठेवायच्या होत्या, पण हे अजिबात ऐकायला तयार नव्हते. यांनी काय केलं की अंड्याला कोंबड्या ठेवलेल्याच नव्हत्या आणि आमची इच्छाच होती की कोंबड्या अंड्याला ठेवाव्यात म्हणून. आणि आता मी खूप मिस करते कारण अंड्याला एवढे गिऱ्हाईक येत आहेत ना की ते आता बोलायला
लागलेले आहेत की 8 रुपयाला अंडं म्हणायचे ना, तर आता म्हणतात की आम्ही 10 रुपये पण दिले असते तुम्ही का जे अंडं आहे तर ते इथे अंड्याच्या कोंबड्या ठेवायला पाहिजे होत्या. कारण लांब लांबून लोक इथं गावरान अंड्याला गिऱ्हाईक म्हणून यायचे. आणि मग मी असा विचार केला होता की 4 महिने पुढं अंड्याचं पण प्रमाण कमी होणार आहे खाण्यापिण्याचं श्रावणमध्ये. तर आम्ही जे अंडे आहेत तर ते अशा पद्धतीने कमी केलेले होते. बंद करायचं ठरवलं, म्हणजे पूर्णच लॉट गेलेला आहे आमचा. आणि अंड्यांचं कसं असतं की अंडे घरी खूप जपून ठेवावं लागतात जर नाही विकले तर. आणि त्याच्यामुळे दुकानाचं पण आमचं जे आहे तर दुकान असल्यामुळे अंडे बऱ्याचशा प्रमाणे म्हणजे गेलेले आहेत. आणि जवळचे आसपासचे जे आपले गिऱ्हाईक आहेत ना, तर ते पण उधारीवर अंडे नेत असतात. तर मी ते जास्त करून उधार वगैरे कुणाला देत नाही आहे, पण जे खूपच परिस्थितीने जे पैसे देण्याची त्यांची परिस्थिती नसेल ते त्यांना मी उधार अंडं नक्कीच देते. आणि काही काही असे पण कस्टमर आहेत की ते अंडे घेऊन पैसे पण दिलेले नाही आहेत. तर त्यामुळे मी ना 2-4 महिन्याचा ब्रेक घ्यायचं ठरवलेलं आहे की अंडे नको आहे म्हणून. आणि वाटायचं की अजून पण वाटतं आहे की 20 एक कोंबड्या अंड्याला ठेवाव्या, खूप मनापासून वाटतं आहे. पण अंड्यांचे पण खूप झंझटी झालेले आहेत, कारण एकच बिझनेस नाही आहे, 2-4 प्रकारचे वेगवेगळे कामं करत असल्यामुळे कुठला बिझनेस हातात धरून ठेवा हे पण होतं. त्यामुळे आम्ही एकच काहीतरी करायचं ठरवलेलं आहे. आणि कोंबड्यांचं जे आहे तर हे जास्त काम नसतं, तर त्यामुळे आम्ही कोंबड्यांचं तर नक्कीच करत राहणार आहोत. पण गोट फार्मिंगमध्ये आम्ही इंटरेस्ट दाखवलेला आहे. मला गोट फार्म करायचाच आहे आणि काहीही करून मी गोट फार्मिंगमध्येच पुढे जे आहे तर पोल्ट्री फार्मिंग मी नाही सोडणार आहे, पण गोट फार्म हे आपलं चालू ठेवणार आहे. बघूया की गोट फार्ममध्ये पण कसं इन्कम घेता येईल. आणि त्यांना हे घरचंच खाद्य वगैरे काही लागणार नाही आहे. इथे गिन्नी केलेली आहे मी. लवकरच मी तुम्हाला गिन्नी कुठे कुठे केलेली आहे त्याचा पण व्हिडिओ दाखवेल. मी मका पण इथे बऱ्याच ठिकाणी टोभलेली आहे वावरामध्ये माझ्या. तर मका पण आता पावसाच्या पाण्यावर उतरून जाणार आहे. तर इथे चालू झालेलं आहे माझं शेतीचं काम पण. आणि इथे कोंबड्या पण बघते आहे आणि इथे गाय पण आहे माझ्याकडे. तर आता दुसरं प्लॅन आहे आमचा की जे आहेत ना छोट्या छोट्या कारवडी घ्यायच्या आणि मोठ्या करायच्या, तर ते पण आमचं प्लॅनमध्ये आहे. पण बघू, एकदम सगळं काही होणार नाही आहे. त्याच्यासाठी शेडचं बांधकाम चालू आहे आणि शेडचं पण चांगल्या पद्धतीने माझं बांधकाम चालू झालेलं आहे. तर शेडची जे तुम्ही बघितलेलं होतं की झाडं तुटलेले आहेत आणि आता त्याचं बांधकाम कुठपर्यंत आलेलं आहे. तर शेडचे जे आहे तर पोल राऊंड झालेले आहेत, जे सिमेंटचे पोल असतात ते राऊंड झालेले आहेत माझे. आणि इथे 5-6 टेलर जे आहेत तर इथे मी मुरुम आणून टाकलेला आहे. तर मुरुम पूर्ण आता आज माझं तर पूर्ण भरून झालेला आहे. मी त्याचे व्हिडिओ घेतलेले नाही आहेत, कारण काय होतं की ते माणसं जे आहेत माझ्या गावाकडचीच आहेत, सासरकडची. आणि मी उगाचच मोबाईल घेऊन त्यांचे ते व्हिडिओ काढत बसलेले नव्हते, म्हणजे मला वेळच भेटलेला नाही आहे. कारण असं त्या व्हिडिओ असा काढायचा असतो की त्यांना कळला नाही पाहिजे. आणि एवढे 2-4 दिवसामध्ये त्याच्यामुळे मी काय केलं की व्हिडिओ वगैरे त्यांचा काढलेलाच नव्हता. आणि नाहीतर ती माणसं खूप चांगले आहेत कामाला, त्यांनी बरंच आमचं काम आज उरकून दिलेलं आहे. 5 एक टेलर मुरुम आमचा आता तिथे गोट फार्मिंगच्या मध्ये तिथे दाबून दिलेला आहे. आणि छान माझं असं गोट फार्म पण मी इथे करणार आहे. आणि माझं गोट फार्मची तयारी निम्म्यावर आलेली आहे. तर कोंबड्या केवढ्याला गेलेल्या आहेत. बऱ्याच जणांचा क्वेश्चन आहे की कोंबड्यांची प्राईस रिव्ह्यू करा म्हणून. लवकरच आपण कोंबड्या आपला किती प्रॉफिटमध्ये आहेत ह्या आपल्या व्ह्यूअर्सला सांगणार आहोत आपण. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल मी. जसे जसे व्हिडिओ पडतील ना, 4-5 व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये आपल्या कोंबड्यांचं आपण किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न घेतलेले आहे ते पण सांगणार आहे. आणि हा लॉटचं किती पैसे झाले ते पण सांगणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील कुक्कुटपालनामध्ये पडा आणि हा बिझनेस करा, हेच मी सगळ्यांना सांगेल. आणि इथेच मी माझं व्हिडिओ संपवते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच भेटणार आहोत नवीन टॉपिकवरती. तर आपण इथे कुक्कुटपालन पोल्ट्री विषयावरती व्हिडिओ टाकत असतो. तुम्हाला काही माहिती लागली तर आपले जुने व्हिडिओ पण आहेत, तुम्ही तिथे नक्की क्लिक करा. तर इथे मी माझा व्हिडिओ पूर्ण करते. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओवर लवकर. तोपर्यंत चला, टाटा आणि बाय.